जिने धरली संकटात घनदाट सावली, मला भेटली माझी विठू माऊली. बिग FM वर सुरीली सानिका आहे तुमच्यासोबत. मला भेटलेली माझी विठू माऊली या निमित्तानं बोलताना मला खरं तर खूप आनंद होतोय, कारण जी माणसं मला जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे की मी अत्यंत स्पिरिच्युअल आहे, रिलिजियस नाही. विठ्ठलावरती या निसर्गावरती माझा प्रचंड विश्वास आहे. मला माझी विठू माऊली रोज भेटते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण जे ऐकतो की जन्मल्यापासनं जो श्वास देवानी फुंकलेला आहे त्या प्रत्येक श्वासागणिक मला माझी विठू माऊली भेटते. ज्या मोजताना येणाऱ्या एवढ्या HD लेन्सेस ज्या देवानी आपल्याला फिट करून पाठवलेल्या आहेत की आपण सगळ्याची अनुभूती घेऊ शकतो, जग पाहू शकतो, त्या दृष्टीतून मला माझी विठू माऊली भेटते. अव्याहतपणे आपलं जे शरीर आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत चालू आहे, ज्याच्यावरती आपला काहीही कंट्रोल नाही, यातून मला माझी विठू माऊली भेटते. माणसाच्या बुद्धीला मर्यादा आहेत, पण अमर्यादित चराचरात भरून राहिलेल्या आणि जीव असलेल्या प्रत्येक गोष्टीत तसं पाहायला गेलं तर आपल्याला विठू माऊली भेटू शकते. माझ्या आयुष्यातल्या कठीण काळात माझ्या मदतीला धावून आलेली माझी मित्रमंडळी, ऑफिसचे कलिग्स, ब्लड रिलेशन्स नसलेले काही संबंध, म्हणजे असे असतात ना ज्याला आपण म्हणतो की वी आर ब्लेस्ड टू हॅव सच पीपल इन आवर लाईफ, अशी ही सारी माणसं मला विठू माऊली वाटतात. 2-1 वर्षापूर्वी वारी करण्याचा अनुभव आला. बंड्यासोबत वारी तुमच्या दारी करत असताना एरवी कधी 4 पावलं चालायचा कंटाळा करणारी मी 8 किलोमीटर एका दिवसात चालले. ही चालायची ताकद, इच्छा मला या विठ्ठलानंच दिली असं वाटतं. आणि हो, तिथल्या प्रत्येक वारकरीत आणि माणसात मला विठू माऊली भेटत होती. आणि आय एम शुअर की अशी विठू माऊली प्रत्येकाला भेटत असते. फक्त माणसामध्ये दडलेल्या या देवाला ओळखायची दृष्टी प्रत्येकाला मिळू दे आणि स्वकर्तृत्वापुढे कुणालाही न जुमानणाऱ्या माणसांना विठू माऊली दिसू दे आणि ओळखता येऊ दे, हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना. 92.7 बिग FM वर माझी विठू माऊली.